करून घेऊया. बघा तुमची कंपास पैकी छोटी आहे म्हणून मी काय केलंय माझा कंपास उघडलाय. आता माझ्या कंपास मध्ये काय काय मी दाखवते तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे तुमच्या कंपास मध्ये एक अशी पट्टी असते. कंपास हे बघा अशी पट्टी असते. तशीची पट्टी कंपास मध्ये तिला काय म्हणतात? पट्टी. आणि या पट्टीवर ना अशा मापाच्या वेगवेगळ्या खुणा केलेल्या असतात. तुमची पट्टी ही 15 सेंटीमीटरची असते आपल्या कंपासमध्ये. आणि याचा उपयोग काय करतात? वेगवेगळ्या आकृत्या काढण्यासाठी, परत माप घेण्यासाठी या पट्टीचा उपयोग केला जातो. ही सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला, लहानपणापासून तुम्ही वापरता. त्याला काय म्हणायचं मग? पट्टी. आपण सगळ्यांची नावं एकदा शिकली होती का? काय म्हणायचं? पट्टी. हे बघा पट्टी. याचा उपयोग आपण रेषा ओढण्यासाठी करतो, आकृत्या काढण्यासाठी, आहे की नाही? त्यानंतर अजून एक, तुम्ही कंपास घेतल्यानंतर हे बघा हे दोन साधनं बघितले की नाही तुम्ही, पण याला काय म्हणतात हेच माहित नाही तुम्हाला. तर याचा उपयोग आपण वर्तुळ काढण्यासाठी करतो. हे बघा माझ्याकडे मोठं आहे, याला म्हणतात कंपास. काय म्हणतात? कंपास. तुम्ही या बॉक्सला कंपास म्हणता, पण आकृत्यामध्ये ह्या साहित्याला सुद्धा गणितामध्ये कंपास म्हणतात. काय म्हणतात? कंपास. आणि ह्याचा उपयोग काय असतो माहिती का? असं करून आपल्याला पूर्ण वर्तुळ काढता येतं. त्याच्यामध्ये पेन घेऊन, जसं तुम्ही पेन्सिल घेऊन काढता ना त्याच्यातून, तसं वेगवेगळ्या वर्तुळाच्या आकृत्या वेगवेगळ्या काढण्यासाठी या कंपासचा वापर केला जातो. आता आपल्याला ते नंतर करायचं आहे मोठे झाल्यानंतर. जेव्हा तुम्ही तिसरीतून चौथीतून 5वी 6वीत जातात तेव्हा याचा खूप उपयोग करायचा आहे आपल्याला. मग याचं नाव काय आहे? कंपास. याला काय म्हणायचं या आकृतीला? कंपास. कंपास. काय म्हणायचं याला? कंपास. लक्षात ठेवायचं, मी कधी पण विचारणार आहे. आता या कंपास सारखीच अजून एक आकृती असते. दोन टोकं असतात, आहे की नाही? फक्त कार टोक असतात त्याला. ह्याचं काही याला पेन्सिल लावता येत नाही, काही नाही, आहे की नाही? पण याला म्हणतात कर्कटक. काय म्हणतात? कर्कटक. आणि याचा वापर ना वेगवेगळ्या आकृत्यांचं असं माप घेण्यासाठी, अंतर कमी जास्त अंतर घेण्यासाठी या कर्कटकचा वापर केला जातो. आणि कंपास सारखंच असतं हे, फक्त एका बाजूला कंपासला इथं पेन्सिलीसाठी असतं, हे दोन बाजू सेम असतात, सारख्या असतात. मग याला काय म्हणायचं? कर्कटक. या आकृतीला काय म्हणायचं? कर्कटक. कंपास मधलं तिसरं साधन आहे कर्कटक. काय आहे? कर्कटक. कर्कटक. आलं लक्षात? त्याच्यानंतर अजून एक वस्तू आपण पाहतो कंपासमध्ये. तुम्ही बघता हे अर्धवर्तुळ असलेली आकृती तुमच्या कंपासमध्ये नेहमीच असते की नाही अशी? माझ्या कंपासमध्ये किती मोठी आहे बघा, आहे ना? याला म्हणतात कोनमापक. काय म्हणतात? कोनमापक. कोनमापक म्हणतात. तर याचा उपयोग काय केला जातो? जेव्हा आपण आकृत्या काढतो तेव्हा वेगवेगळ्या आकृत्यांचं माप घेण्यासाठी, त्रिकोणाचं वगैरे माप घेण्यासाठी या कोनमापकाचा वापर केला जातो. बघा आपण याला म्हणायचं कोनमापक. काय म्हणतात? कोनमापक. कोनमापक. मी कधी पण तुम्हाला या गोष्टींची नावं विचारणार आहे तर का लक्षात ठेवायचं. मग या अर्धवर्तुळाला आपण काय म्हणणार आहोत आजपासून? कोनमापक. काय म्हणणार आहोत? कोनमापक. अजून एक गंमत सांगते तुम्हाला. बघा नेहमी तुम्ही कंपास उघडलं की तुमच्याकडं अशा त्रिकोणी दोन आकृत्या दिसतात कंपासमध्ये, काचेच्या दिसतात की नाही? तशाच आकृत्या माझ्याकडं पण आहेत. म्हणजे दोन त्रिकोण माझ्याकडं आहेत माझ्या कंपासमध्ये, आहेत की नाही? पण याला ना आम्ही तुम्हाला सांगू का, त्रिकोण म्हणत नाहीत, याला म्हणतात गुणे. काय म्हणतात? गुणे. आणि एक असेल तर गुण्या. हा एक गुण्या, हा एक गुण्या, आहे की नाही? हे दोन दोन गुणे आहेत माझ्याकडं. तुमच्या पण कंपासमध्ये दोन दोन गुणे आहेत, आहे की नाही? याचाही वापर आपल्याला पुढे करायचा आहे. वेगवेगळ्या त्रिकोण वगैरे काढायला, लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण काढण्यासाठी याचा वापर केला जातो. तर हे जे त्रिकोण असतात ना त्याला आपण त्रिकोण नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं गुणे. काय म्हणायचं? गुणे. गुणे. आणि एक जर असेल ना तर आपण त्याला काय म्हणणार आहोत? गुण्या. आपण एक असल्यावर काय म्हणणार आहोत? गुण्या. गुण्या. असे
2 गुणे आपल्या कंपास बॉक्समध्ये असतात, आपल्या कंपास पेनला, आहे की नाही. याच्या व्यतिरिक्त आपल्या कंपासमध्ये आपण शॉर्पनर ठेवतो, खोडरबर, आहे की नाही. परत पेन्सिल ठेवतो, पेन ठेवतो, अशा वेगवेगळ्या वस्तू आपल्या कंपास बॉक्समध्ये असतात. आपण नंतर आता दररोज त्याचा वापर करताना शिकून घेणार आहोत, वेगवेगळ्या वस्तू पाहून त्याचा वापर. आलं लक्षात मग कशाला काय म्हणायचं ते? कर्कट, कंपास, गुण्या, कोन मापक, पट्टी, हे सगळं लक्षात राहील तुमच्या आता? गुड.